श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण इथे झणझणीत अशी पावभाजी बघणार आहे, तीही घरगुती पद्धतीने। तुम्ही अशा पद्धतीने जर पावभाजी घरी बनवाल तर बाहेर पावभाजी खाण्याचं तुम्ही विसरून जाल। एवढी चमचमीत आणि अतिशय अप्रतिम चवीची पावभाजी तयार होते। त्यासाठी चला तर मग पाहून घेऊया साहित्य आणि कृती। तर या पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण बघून घेऊया। इथे बघा मी 3 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे, 2 ढोबळी मिरची घेतले, एक बीट घेतलाय मीडियम साईजचा आणि थोडासा फ्लॉवर घेतलाय, एक गाजर घेतलाय। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याखाली। त्यासाठी मी एका जाळीमध्ये घेऊन ह्याला स्वच्छ नळाखाली धुवून घेते आणि त्यानंतर या भाज्या आपल्याला कापून घ्यायच्यात। आता बघा मी इथे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण या भाज्या कापून घेऊया। त्यासाठी मी बटाटे घेते आणि बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची। अशा पद्धतीने मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेते आणि मोठ्या साईजचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। तुम्ही फक्त मध्ये एक काप देऊन जरी मोठे तुकडे ठेवले तरी काही हरकत नाही। मी अशा पद्धतीने त्याचे काप करून घेते। त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला बीट कापून घ्यायचं आहे। बीटचा देठ काढून घ्यायचा आहे, मागील आणि पुढील बाजूचा देठ काढून घ्यायचा आहे, साल काढून घ्यायची बीटाची। आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण बटाट्याचे काप करून घेतले त्याप्रमाणेच मी याचीही काप करून घेणार आहे। इथे फ्लॉवर घेतलाय, फ्लॉवरच्या तुकडे करून घ्यायचेत आणि त्यानंतर मी इथे गाजरही कापून घेते। गाजराची आपल्याला मागची बाजू आणि पुढची बाजू काढून टाकायची आणि त्याची साल काढून घ्यायची आणि आपल्याला याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचेत। आता गाजर कापून झाल्यानंतर आपल्याला इथे ढोबळी मिरची घ्यायची आहे। इथे गाजराची मी साल काढून घेते आणि त्यानंतर त्याचे तुकडे करून मी ते बाजूला ठेवून देते आणि ढोबळी मिरची घेतली आहे बघा। ढोबळी मिरची आता 2 ढोबळी मिरची घेतल्या होत्या, त्यातली एक ढोबळी मिरची आपल्याला इथे शिजताना घालायची आहे आणि जी दुसरी ढोबळी मिरची आहे त्याचा आपण बघूया पुढे कशा पद्धतीने वापर करायचा आहे। आता इथे बघा मी ढोबळी मिरचीचे असे मोठे मोठे काप करून घेते आणि हे बाजूला ठेवून देते। आता हा जो मागचा भाग आहे ढोबळी मिरचीचा तो देठ काढून घ्यायचा आहे आपल्याला सुरीच्या साहाय्याने आणि त्याच्या बाजूचा जो भाग आहे तो आपण वापरू शकतो। आता इथे टोमॅटो मी प्युरी करणार नाही आहे, त्याचे बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो जेवढा शक्य असेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटोला। अशा पद्धतीने बघा टोमॅटो छान बारीक चिरला गेला आहे आपला। आता हे सगळं साहित्य आहे ते आपल्याला शिजत घालायचं आहे। इथे मी फ्रोझन मटार वापरलेला आहे, तुमच्याकडे ताजा मटार अवेलेबल असेल तर तुम्ही तो वापरला तरी काहीच हरकत नाही। आता हे सगळं आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे। आता इथे मी बीट वापरला आहे, बीटने या पावभाजीला एकदम अप्रतिम रंग येतो। जशी आपल्याला बाहेर पावभाजी मिळते त्याप्रमाणे आपल्या पावभाजीला रंग येतो। त्यासाठी तुम्ही बीट नक्की वापरून पहा, तुम्हाला पावभाजीमध्ये तुमचा डिफरन्स जाणवेल। बीटाने एकदम छान रंग येतो पावभाजीला। आता त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। मी सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता ह्या भाज्या बुडतील एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता मी इथे 1 ग्लास पाणी घालून घेते, 1 ते 1.5 ग्लास पाणी आपल्याला लागेल तेवढं पाणी आपल्याला घालून घ्यायचं इथे आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून याच्या छान शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। जेवढ्या ह्या भाज्या मौसूद शिजल्या जातील तेवढा भाजीला एकसंधपणा येतो। पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं होत नाही, त्यामुळे शक्यतो पावभाजी करताना भाज्या छान मौसूद शिजवून घ्यायच्यात आपल्याला। आता मी इथे साधारण 7 ते 8 शिट्ट्या पावभाजी कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान भाज्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत। आता मी एका पसरड्या भांड्यामध्ये मी इथे परात वापरली आहे, ह्या भाज्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सगळ्या आणि अशा पद्धतीने मी सगळ्या भाज्या काढून घेते या परातीमध्ये आणि त्यानंतर आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने या भाज्यांना छान असं हे करून घ्यायचं आहे, स्मॅश करून घ्यायचं आहे। स्मॅश केल्यानंतर आपल्याला या पावभाजीला छान एवढं जास्त तुम्हाला जेवढं जास्त शक्य आहे तेवढं जास्त तुम्ही या स्मॅशरनी भाजीला छान स्मॅश करून घ्या। आता बरोबरच आपण काय करूया, गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेते। मी इथे 3 पळ्या तेल वापरणार आहे, ही छोटी पळी आहे माझी, या पळीने मी 3 पळ्या तेल घालणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त बटरच वापरलं किंवा फक्त तेलच वापरलं तरी काही हरकत नाही। मी याच्यामध्ये 1 क्यूब बटर घालणार आहे। आता या ठिकाणी मी इथे 1 क्यूब बटर घालून घेते। बटर छान मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी इथे
बटर मेल्ट झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे। बारीक चिरलेले 2 कांदे मोठ्या साईजचे मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंगावर आपल्याला त्याला छान परतून घ्यायचं आहे। आणि मी इथे गॅस फुल ठेवलेला आहे। आपल्याला छान कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आता तुम्ही बघू शकता कांदा आपला छान रंग त्याचा बदलायला लागलेला आहे। तर आता मी इथे 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालते, पण ही आलं लसूण मी किसून घेतलेला आहे। किसलेल्या आलं लसणाचा पावभाजीला एकदम छान स्वाद येतो। तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने आलं लसूण पेस्ट घालून बघा। आता मी इथे किसलेला आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, एक साधारण 2 चमचे घालून घेतलेला आहे। हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत लसूण आणि आल्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे टोमॅटो घालून घेते। एकच टोमॅटो वापरला आहे मी इथे, मोठ्या साईजचा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान शिजवून घ्यायचे जोपर्यंत टोमॅटो शिजत नाही। त्यानंतर मी इथे जी एक शिमला मिरची बाजूला ठेवली होती ती शिमला मिरची आता मी इथे बारीक चिरून घालत आहे। असं केल्याने शिमला मिरची पूर्ण शिजली जात नाही आणि जो क्रंचीपणा असतो शिमला मिरचीचा तो आपल्या पावभाजीत आपल्याला जाणवतो। त्यासाठी मी अर्धी शिमला मिरची अशा पद्धतीने घातली। आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। आता मी इथे अर्धा चमचा हळद घालून घेते आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरेपूड घालायची आहे, एक मोठा चमचा जिरेपूड घालून घेते आहे तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला धनेपूड घालून घ्यायचे। अशा पद्धतीने मी इथे धनेपूड घालून घेतलेली आहे। आणि 2 मोठे चमचे आपल्याला इथे लाल तिखट घालायचे। हे काश्मीरी लाल तिखट आहे, खूप जास्त तिखट नाही आहे, पण याने रंग अप्रतिम येतो। त्यामुळे मी इथे 2 चमचे लाल तिखट घातले आणि इथे 2 मोठे चमचे मी पावभाजी मसाला घातलेला आहे। पावभाजी मसाला थोडा जास्त वापरायचा आहे आपल्याला, त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे। आता जर तुम्हाला वाटत असेल हे वाटण आपलं थोडंसं खाली लागतंय तर तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता। इथे मी 4 चमचे पाणी वापरलेलं आहे, जेणेकरून आपलं हे सगळे जिन्नस छान शिजले जातील, एकजीव होतील, त्यासाठी मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे। आता अशा पद्धतीने छान आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम आलेला आहे आणि अशा पद्धतीने एकजीव झालेला आहे आपला मसाला। आता या ठिकाणी आपल्याला जे आपण स्मॅश करून घेतलेल्या भाज्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान स्मॅश केलेला आहे मी। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्यात। आता या सगळ्या भाज्या आहेत त्या आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊया। मसाला छान शिजला गेला आहे, मसाल्याला छान तेल सुटलं आहे। त्यानंतरच आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचे। अशा पद्धतीने मी या सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये घालून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हे जे भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण स्मॅश केलं होतं तेही स्वच्छ धुवून आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचे। आता हे खूप घट्टसर वाटतं आहे, तर तुम्हाला हवं असेल तेवढं पाणी टाकून तुम्ही कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करू शकता। आता मी हे भांडं धुवून पाणी घातलेलं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी घालत जायचं आहे। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती परफेक्ट आलेली आहे भाजीला। आपल्या भाजी शिजल्यानंतर जेव्हा थंड होते तेव्हा ती जास्त घट्टसर होत जाते, त्यामुळे पाणी घालताना तुम्ही अंदाजाने घाला। आता मी अजून एक जो क्यूब होता तो मी इथे वापरणार आहे। आता आपल्याला 1 क्यूब इथे घालून घ्यायचा आहे। भाजीमध्ये मी इथे 1 क्यूब बटर घालून घेतलेला आहे। व्यवस्थित भाजी आता आपल्याला छान उकळून घ्यायची आहे। एक 5 ते 6 मिनटं भाजीला छान उकळ येऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडी होईल। तुम्ही बघू शकता इथे भाजीला उकळ यायला सुरुवात झालेली आहे आणि भाजीचा रंगही किती अप्रतिम आला आहे। आपण कोणताही फूड कलर किंवा काहीही वापरलेला नाही, बीट वापरल्यामुळे भाजीला अगदी जशी बाजारात मिळते तसा रंग येतो, त्यामुळे खूप छान दिसते आपली भाजी आणि चवीलाही अप्रतिम होते। कन्सिस्टन्सी पण परफेक्ट झालेली आहे आणि भाजीला आपल्या छान उकळ आलेला आहे। भाजी आपली खाली जाऊन सेटल होते, त्यामुळे आपल्याला हे मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता भाजी छान परफेक्ट आपली शिजलेली आहे आणि कन्सिस्टन्सी
एकदम परफेक्ट झालेली आहे। आता मी या ठिकाणी गॅस बंद करते आणि यानंतर आपल्याला बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही भाजी एक 5 ते 6 लोकांसाठी परफेक्ट पुरेल एवढी भाजी झालेली आहे। या अंदाजाने तुम्ही पाहू शकता। आता बघा आपली भाजी किती छान टेम्पटिंग आणि अप्रतिम रंग आलेला आहे। थोडीशी थंड झाल्यानंतर घट्टपणा आलेला आहे भाजीला। तुम्ही एकदा अशा पद्धतीने रेसिपी ट्राय करून नक्की बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। थँक्यू।